नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीसाठी पुढची सराव प्रश्नपत्रिका म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 सोडवणार आहोत. याच्या अगोदर आपण 5, 6, 7 या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आपण प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण पाहत आहोत, म्हणजेच एका प्रश्नाबरोबर तुमची 4 प्रश्नांची तयारी होणार आहे आणि जेवढा जास्त सराव कराल तेवढंच तुम्हाला खूप छान असं यश मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहा, प्रश्न संचाच्या मागच्या बाजूला तुम्हाला अशी सरावासाठी उत्तरपत्रिका दिलेली आहे. तर परीक्षेमध्ये याच पद्धतीने एक सेपरेट उत्तरपत्रिका म्हणजे एक पेज तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यावर 1 ते 75 प्रश्नापर्यंत नंबर असणार आहेत. तुम्हाला उत्तर शोधलं की याच्यामध्ये व्यवस्थित गोल करायचं आहे. तर आता प्रश्नसंच सोडवताना प्रत्येक वेळेला मागील पान उचकत बसण्यापेक्षा तुम्ही ते पेज कट करून जरी सराव करताना सोडवायला घेतला आणि प्रश्न सोडून इथे गोल करायची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पेपरमध्ये जास्त सोपं जाणार आहे. तर आज मी सुद्धा एक पेज काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आपण गोल पटापट रंगवायचे आहेत. गोल रंगवण्याची योग्य पद्धत आपण अगोदरच सांगितलेली आहे की ही योग्य पद्धत आहे. या पद्धतीने असे अर्धवट गोल किंवा चुकीची खोली किंवा असे अर्ध रंगवलेले गोल असे परीक्षेमध्ये ग्राह्य धरले जात नाही, किंवा एकाच प्रश्नासाठी 2 गोल जर आपण रंगवले तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जात नाही. तर बेस्ट काय आहे की तुम्ही या पद्धतीने ते मागचं पेज काढून घ्या. तर 10 प्रश्नपत्रिका असतील तर प्रत्येकासाठी तुम्हाला आहे पहा, इथे दिसते प्रश्नपत्रिका क्रमांक 9 साठी ही उत्तरपत्रिका आहे. त्यानंतर इथे 10 साठी, अशा प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी संचाच्या मागच्या साईडला उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली आहे. तेच पेज तुम्ही कट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पेपर सोडवताना त्यावेळेला प्रत्यक्ष जास्त गडबड होणार नाही. पहा, विभाग पहिला आहे मराठी. तर मराठीचे 15 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. तर इथे आपल्याला उत्तराऐवजी कविता दिलेली आहे. कवितेवर आधारित आपण प्रश्न पाहायचे आहे. तर तुम्ही कविता वाचू सुद्धा शकता, किंवा जर सुरुवातीला कविता वाचली नाही तर डायरेक्ट प्रश्नावर जा. मी हे कशासाठी सांगते की पेपरमध्ये तुमचा वेळ वाचावा म्हणून. तसं तर पहिल्यांदा उतारा किंवा कविता वाचणं आवश्यक आहे, परंतु वाचनाचा वेग कमी असेल तर त्याच्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो. म्हणून पहा, तुम्ही प्रश्नावर या कोणत्या पदार्थाचे तोंड बंद आहे. आता हे उत्तर शोधताना आणि दुसरा पण प्रश्न पहा, वरील कवितेत किती खाद्यपदार्थांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे 2 प्रश्न आहे. तर कोणाचे तोंड बंद आहे आणि किती खाद्यपदार्थ आहेत असं आपल्याला शोधायचे. तर पहा, तिखट तिखट शेव चिवडा, खमंग काटेरी चकली वेढा, तांबूस कुरकुरीत अनारसा, फराळाच्या ताटात वाढा, गोड लाडू शंकरपाळी चौकोनी, गुलाबजाम बसलाय पाक पिवणी, करंजीची ऐट कमान नक्षीदार, पहा खाऊन चिरोटा आयताकार, खमंग कडबोळ्याचे तोंड तर बंद, नका वाढू आता काही पोट भरले तुडुंब. आता तोंड बंद आपल्याला पाहिलं होतं आपण की कोणत्या पदार्थाचे तोंड बंद आहे. कोणत्या? खमंग कडबोळ्याचे तोंड बंद. तोंड बंद हा शब्द तुम्हाला कवितेत शोधायचा आहे. कोणाचे तोंड बंद? खमंग कडबोळ्याचे. तर पहा कुठे आहे? लाडू शंकरपाळी गुलाबजाम कडबोळ. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर लगेचच उत्तरपत्रिकेतला पहिल्या प्रश्नासाठीचा 4 नंबरचा पर्यायचा गोल जो आहे तो तुम्ही रंगवायचा आहे. गोल रंगवताना सुरुवातीला आतल्या बाजूनी रंगवा, किंवा बाहेरची जी कडा आहे ती रंगवून घ्या आणि मग त्याच्यानंतर या पद्धतीने अगदी व्यवस्थित गोल रंगवायचा आहे. गोल रंगवण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 सेकंद लागू शकतात. आता पहा, हा गोल रंगवलेला कसा दिसतो. एकदम परफेक्ट असा गोल तुम्हाला तिथे रंगवायचा आहे. लगेच दुसऱ्या प्रश्नावर जा. वरील कवितेत किती खाद्यपदार्थांचा उल्लेख आलेला आहे. चला मोजूया. शेव चिवडा 1, 2, चकली 3, अनारसा 4, लाडू 5, शंकरपाळी 6, गुलाबजाम 7, करंजी 8, चिरोटा 9, कडबोळा 10. पुढे नाही दिसते, म्हणजे 10 खाद्यपदार्थांचा उल्लेख आलेला आहे. कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. दुसऱ्याचं उत्तर दुसरं. मग लगेच इथे या. आता काय होतं, बऱ्याच वेळा मुलं घाईघाईमध्ये गोल इकडे बघून इकडेच गोल करतात. तर कधी कधी गोल पुन्हा त्याच केलेल्या प्रश्नाचा गोल रंगवला जाऊ शकतो. म्हणून व्यवस्थित बोट ठेवा. दुसऱ्याचं दुसरं. मग दुसऱ्यासाठी
दुसरा गोल पुन्हा रंगवून घ्या. गोल रंगवण्यासाठी तुम्हाला काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करायचा आहे. पहा, खूप दाबून पण नाही, म्हणजे उत्तरपत्रिका फाटेल इतकं नाही रंगवायचं, पण व्यवस्थित गोल रंगवायचा आहे. पहा, एकदम परफेक्ट. पुढे पहा, विशाल नियमित व्यायाम करतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विशाल, आता विशाल काय आहे, सर्वनाम आहे का? नाही. तर नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. हे सर्वनाम नाही. नाम आहे का? हो, विशाल हे मुलाचं नाव आहे, म्हणजे ते नाव आहे. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द शेवटचा करतो. आणि विशेषण म्हणजे काय? की क्रियेबद्दल किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तर विशाल काय आहे? नाम आहे. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. पुन्हा या व्यवस्थित 3 नंबरचा प्रश्न बघा. तिसऱ्याचं दुसरं, मग 3 नंबरसाठी 2 नंबरचा गोल तुम्ही इथं रंगवायचा आहे. गोल रंगवताना प्रत्येक वेळेला आपण बरोबर प्रश्न क्रमांकाचा गोल रंगवत आहोत का, याची काळजी मुलांनी घ्यायची आहे. आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवताना जर तुम्ही या पद्धतीने सराव केला तर तुम्हाला पेपरला अतिशय सोपं जाणार आहे. पहा, चौथा प्रश्न. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह घालायचे राहिले आहे? सीता, गीता, मोहन व रोहन बोलत बोलतच शाळेत पोहोचले. आता शेवटी दिलाय पूर्णविराम. बरोबर आहे. सीता, गीता, मोहन सगळी नावं आहेत, मग यांच्यामध्ये काय हवं होतं? स्वल्पविराम. जेव्हा एकाच प्रकारची अनेक नावे किंवा अनेक शब्द येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्वल्पविराम द्यावा लागतो. तर पहा, चौथ्याचं पहिलंच आहे स्वल्पविराम. म्हणजे चौथ्या प्रश्नासाठी 1 नंबरचा गोल आपल्याला रंगवायचा आहे. लगेच उत्तरपत्रिका घ्यायची. पहा, 4 साठी 1 असं बोट ठेवून पाहायचे, म्हणजे चुकत नाही. लहान मुलांचं काय होतं, गडबडीमध्ये एक गोल डबल, म्हणजे इथे रंगवण्याऐवजी इथे सुद्धा रंगवला जाऊ शकतो, म्हणून प्रत्येक वेळेला बोट ठेवून रंगवा या पद्धतीने. 5वा प्रश्न घेऊया. खालील पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा पर्याय शोधा. आता एक वचन अनेक वचन कसं करायचं पहा. एक लढाई अनेक लढाया, एक सुई अनेक सुया, एक गाय अनेक गायी. म्हणजे आपल्याला विचारले काय? अनेक वचनी शब्द. मग हेच आहे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3. 5व्याचं तिसरं. लगेच उत्तरपत्रिका घ्या. 5 नंबर या पद्धतीने पेन ठेवून पहा किंवा बोट ठेवा. 5व्याचं तिसरं. असा गोल करा. गोल रंगवताना गोल अजिबात बाहेर गेला नाही पाहिजे. त्याच्यामुळे गोल रंगवायची घाई नाही करायची. थोडासा वेळ लागला तरी चालेल, कारण इथे व्यवस्थित रंगवणं जास्त महत्त्वाचं आहे. पुढे पहा, खालील पर्यायातून विरुद्ध लिंगी शब्दाची योग्य जोडी शोधा. विरुद्ध लिंगी विचारले. मित्र, शत्रू हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. मोर, मोरणी हे बरोबर नाही. मोरचे कोण असते? मोरची लांडोर असते. गायक, गायकी असं नसतं. गायकचं विरुद्ध लिंगी आहे गायिका. नवरा, बायको हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. तर 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. लगेच उत्तरपत्रिका घ्या. 6 साठी पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. पुढील वाक्याचा काळ ओळखा. सागर पुस्तक वाचतो आलेला आहे. वर्तमान काळ, भूतकाळ. आता इथं वाचत होता असतं तर भूतकाळाला असतं, वाचेल असतं तर भविष्यकाळाला असतं. संध्याकाळ हा काळाचा कोणताही प्रकार नाही, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? वाचतो म्हणजे वर्तमान काळ. प्रश्न 7व्याचं उत्तर आहे पहिलं. लगेच उत्तरपत्रिका घ्या. 7 साठी 1. असा सराव जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळेल. त्यामुळे याच पद्धतीने सराव करा. पुढे पहा, खंत वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. खंत वाटणे, वाईट वाटणे. बरोबर आहे. खंत वाटणे म्हणजे त्रास देणे का नाही, फजिती करणे नाही, आनंद होणे तर मुळीच नाही. तर खंत वाटणे, वाईट वाटणे. आता इथे 4ही पर्याय आपल्याला स्पष्ट करायचे आहेत, म्हणून मी इथे सांगत आहे. तुम्हाला जर पहिल्याच पर्यायात जेव्हा उत्तर सापडलं तर तुम्ही सगळे पर्याय वाचत बसायची सुद्धा गरज नाही. जेव्हा खाली अ किंवा ब असं दिलेले असेल तेव्हा सगळे पर्याय पाहिजे आहेत. 8व्याचं पहिलं आहे ना, लगेच पुढे चला, म्हणजे आपला वेळ वाया जात नाही आणि सगळे प्रश्न आपल्याला कव्हर होतात. 1.5 तासामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे. गणितासाठी आपल्याला वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे मराठीचे अर्ध्या मिनिटामध्ये एक प्रश्न हा व्हायलाच हवा. पुढे चला, संवाद आहे आणि त्याच्यावर उत्तर लिहायची आहेत. पहा, तू हा असा आंधळा
आणि मी हा असा पांगळा, म्हणजे आंधळा आणि जो अपंग आहे पायाने वगैरे, असा दोघांचा संवाद आहे. हो ना, काय करणार, देवानं फारच अन्याय केलाय आपल्यावर. अरे, असा देवाला दोष देऊ नकोस. मग काय त्याचे आभार मानू? हो, आपल्या दोघांची गाठ त्यानं घालून दिली, यात आभार मान. ते कसं काय? तू मला खांद्यावर घे आणि मी तुला रस्ता सांगेन. हे मात्र माझ्या लक्षातच आलं नाही. देव दयाळू आहे. म्हणजे एक आंधळी व्यक्ती आणि एक पायाने अपंग व्यक्ती, अशा दोघांमध्ये हा संवाद आहे. वरील संवाद किती व्यक्तींमध्ये झालाय? एक आंधळा आणि एक पांगळा, म्हणजे 2 व्यक्तींमध्ये. 9व्याचं काय आहे? पर्याय क्रमांक 4. 9चं पर्याय क्रमांक 4 असं लक्षात ठेवायचं आहे बरोबर. आता हे मी मुद्दाम दाखवत आहे, म्हणजे छोट्या मुलांना जेवढं जास्तीत जास्त आपण चांगल्या पद्धतीने सांगू, तेवढा त्यांना त्याचा उपयोग होतो. पहा, गोल रंगवलेले कसे दिसत आहेत. या पद्धतीने एकदम व्यवस्थित गोल रंगवायचा आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त सराव महत्त्वाचा आहे. सुरुवातीस देवाला दोष कोण देत आहे? आंधळा माणूस. आपण काय वाचलं होतं पहा. आता मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते. कुठे? तू हा असा आंधळा आणि पांगळा. हो ना, काय करणार, देवानं फारच अन्याय केलाय आपल्यावर असं म्हणणारा कोण आहे? आंधळा व्यक्ती. तर पहा, 10व्याचं उत्तर आहे आंधळा व्यक्ती देवाला दोष देत आहे, म्हणजे 10चं दुसरं. बोट ठेवा. एक प्रश्न सोडून झाला की अजिबात वेळ वाया न घालवता लगेच आपण पुढच्या प्रश्नावर जायचं आहे. पुढे पहा, विश्वास या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. तर विश्वासचं समाधान होतं का? नाही. अविश्वास हा तर विरुद्धार्थी शब्द झाला. विश्वासचा अर्थ अंधश्रद्धा होतो का? अजिबात नाही. आणि चौथा आहे खात्री. तर बरोबर आहे, विश्वासचा समानार्थी शब्द आहे खात्री. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास आहे किंवा एखादी व्यक्तीवर आपला विश्वास आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या बाबतीत खात्री असते की हे असंच होणार, किंवा याचं उदाहरण सांगायचं झालं तर मराठीमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडणारच असा आपल्याला विश्वास असतो. म्हणजेच काय असतं? आपल्याला खात्री असते. तर विश्वासाचा समानार्थी शब्द खात्री. 11चा पर्याय क्रमांक 4. लगेच उत्तरपत्रिका घ्या. 11साठी पर्याय क्रमांक 4चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. उत्तर बरोबर शोधणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच गोल व्यवस्थित रंगवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढे चला. मालती शाळेत हजर होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेष मारली आहे तो. तर पहा, हजरचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगितलाय. हजरचा अहजर होतो का? नाही. गैरहजर होतो का? बरोबर आहे. हजरचा अर्थ गैरहजर. उपस्थित म्हणजे हजर असणे, बेहजर होत नाही. म्हणजे 12व्याचं आहे दुसरं. लगेच उत्तरपत्रिका घ्या. बोट ठेवून पहा. प्रश्न सोडवताना आपण जर अजिबात वेळ वाया घालवला नाही तर आपलं बरोबर सगळं सोडून होतं आणि पेपर पूर्ण कव्हर होतो. पुढे पहा, खालील पर्यायातून जोड शब्द नसलेला शब्द आपल्याला शोधायचे की जोड शब्द नाही. तर पहा, साधा भोळा हा जोड शब्द आहे. धागा दोरा हा सुद्धा आहे. कामधंदा हा सुद्धा जोड शब्द आहे. खेळवेळ हा जोड शब्द नाही. खेळ खंडोबा हा जोड शब्द होऊ शकतो. खेळवेळ हा जोड शब्द नाही. म्हणजे 13व्याचं आहे चौथं. लगेच उत्तरपत्रिका घ्या. प्रश्न क्रमांक 13चं 4. पेपरला गोल करण्यासाठी एकदम नवीन पेन विकत घेऊन कधीच लगेच हे नाही करायचं. थोडासा संपत आलेला पेन, त्याने गोल पटकन आणि छान डार्क होतं. नवीन पेन जर घेतला तर थोडंसं तो एवढा व्यवस्थित चालत नाही. पुढे पहा, जसे तारकांचा चमचमाट तसे ढगांचं काय? किनकिनाट का नाही? पुढे पहा, जसे तारकांचा चमचमाट तसे ढगांचा काय? किनकिनाट का नाही? किनकिनाट बांगड्यांचा असतो. छनछनाट नाण्यांचा असतो. घनघनाट घंटेचा असतो. गडगडाट ढगांचा असतो. म्हणजे 14व्याचं आहे चौथं. गोल करण्यासाठी जेल पेनचा अजिबात वापर करायचा नाही. जेल पेनने उत्तरपत्रिका फाटू शकते.
आता पहा, एका वर्षात एकूण किती महिने असतात? किती सोपं आहे. एका वर्षात 7 महिने असतात का? नाही. आठवड्यामध्ये 7 वार असतात. 11 नाही 12. एका वर्षामध्ये किती महिने? 12. मराठी महिने 12, इंग्रजी महिने सुद्धा 12. तर 15चा आहे पर्याय क्रमांक 3. 15साठी पर्याय क्रमांक 3 हा गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे आणि त्याला नंबर दिलेले असतात या गोलला, त्याच्यामुळे चुकी होण्याची शक्यता नसते. फक्त प्रत्येक वेळेला उत्तर शोधल्यानंतर या पद्धतीने बोट ठेवून गोल रंगवणं महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. आता मराठीचं आपलं सोडून झालेलं आहे. गणितचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी सुरू झालेले आहेत. आता आपल्याला करावं लागेल ते म्हणजे कच्चं काम. तर पहा, एका बागेत आंब्याची 25 झाडे, नारळाची 17 झाडे व फणसाची 49 झाडे आहेत. तर त्या बागेत एकूण किती झाडे आहेत? आता एकूण किती असा शब्द येतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? बेरीज करावी लागते. लगेच प्रश्नपत्रिकेजवळ जिथे कच्च्या कामासाठी जागा आहे ते घ्यायचंय. पहा, 25, 17 आणि 49 आणि एकूण झाडे विचारली. बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 9 12 आणि 8 20 आणि मग एक जास्त होईल म्हणजे 12 आणि 9 21, 21शी 1 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 5 5 आणि 4 9 म्हणजे एकूण किती झाडे आहेत? 91. कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 16साठी पर्याय क्रमांक 4. 16चं चौथं. या पद्धतीने बोलून जरी तुम्ही सोडवण्याचा सराव केला तरी चालेल, म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुका होत नाहीत. नाही तर कधी कधी बरोबर उत्तर शोधून गोल रंगवायला जर खालीवर झालं तर मग एका वेळेला 2 प्रश्न आपले चुकू शकतात. पुढे पहा, सोबतच्या आकृती दंडगोलाच्या आकारांची संख्या किती आहे? आता पहा, हा आहे शंकू, ही आहे इष्टिका चिती, हा आहे वर्तुळ आणि दंडगोल. तर किती आहे? 1 2 आणि 3. अगदी सोपं आहे. 3 कुठे आहे? 17चं तिसरं. पुढे जाऊया. 90 ही संख्या अक्षरात कशी लिहायला? आता किती सोपं आहे. 9 हे होतं का? नाही. 9 0 नाही. 90 90 इथे दला दो जोडलाय तर योग्य पद्धत आहे 90 वला व. 18साठी पर्याय क्रमांक 3. 18साठी पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. खालीलपैकी किती बेरजा बरोबर आहेत? आता आपल्याला बरोबर बेरीज आहे का? आडवी बेरीज सुद्धा आपण करू शकतो. पहा, 5 आणि 5 10शी 0, हातचा आला 1. तोंडी सुद्धा करू शकतो. पहा, हातचा आला 1, मग 2 आणि 1 3, 4 आणि 3 7 म्हणजे ही बेरीज चुकीची आहे. पुढे पहा, 7 आणि 7 14 आणि 1 15शी 5, हातचा आला 1 1 2 3 म्हणजे ही चुकीची आहे. एक सापडली आपल्याला. बरोबर बेरीज ही आलेली आहे. एक चुकीची आहे. पुढे 6 आणि 4 10शी 0, हातचा आला 1 30 म्हणजे ही एक बरोबर आहे. इथे 20 40 आणि 20 60 ही एक बरोबर आहे. त्यानंतर 63 आणि 7 70 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे किती बेरजा बरोबर आहेत? म्हणजे इथे 1 2 3 4 तर 4 बेरजा बरोबर आहेत. तर बेरीज बरोबर आहे किंवा नाही, वजाबाकी बरोबर आहे का नाही, एकक स्थानामध्ये एकक अंक एकक स्थानचा अंक मिळवा. 5 आणि 5 10, 10शी 0 इथे लिहिलं एकक स्थानी 0. मग इथे एक हातचा मानामध्ये धरा किंवा उभं मांडून केली तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये वेळ जाईल. मग इथे एक हातचा धरलेला 4 आणि 1 5 6 7 होते म्हणजे ही चुकीची. तर बरोबर 1 2 3 4 कुठे आहे पहा? 3 4 पर्याय क्रमांक 2. 19साठी पर्याय क्रमांक 2. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीने व्यवस्थित गोल तुम्हाला रंगवून दाखवणार आहे. एक मुलांना माहीत पडावं की शेवटपर्यंत गोल व्यवस्थित कसे रंगवायचे म्हणून मी हे मुद्दाम दाखवत आहे. तर काही विद्यार्थ्यांना जमून जातं, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी. पुढे पहा, 20 मोबाईल कंपनी दिलेली आहे, नोकिया, सॅमसंग, चायना. इथे प्रश्न डायरेक्ट वाचला तरी चालेल. कोणत्या कंपनीच्या मोबाईलची संख्या सर्वात जास्त आहे? अगदी सोपं आहे, बघून पण कळते कोणत्या कंपनीची सर्वात जास्त आहे. चायना. तर कुठे आहे पहा? चायना. पर्याय क्रमांक 3. 20साठी पर्याय क्रमांक 3. लगेच उत्तरपत्रिका घ्या. 20साठी पर्याय क्रमांक 3.
अगदी किंचित बाहेर गेलं नकळत तर चालतं, परंतु जास्त गोल रंगवताना बाहेर जाऊन द्यायचं नाही. पुढे पहा, 10 ते 20 या संख्यांमधील विषम संख्यांच्या बेरजेतून 25 ही संख्या वजा केली तर किती उत्तर मिळेल? आता आपल्याला 10 ते 20 मधील विषम संख्या सुरुवातीला लिहाव्या लागतील. तर विषम संख्या कशाला म्हणतात? की ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्यांना विषम म्हणायचं. आणि सम कशाला? 0, 2, 4, 6, 8 हे असतील तर सम. आता आपल्याला 10 ते 20 संख्यांमधील दिले, तर मग पहा, 11 एक आहे विषम, 13, 15, 17 आणि 19. मग यांची बेरीज करा. आता 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20 आणि 5 25, 5 हातचे आले 2, 2 3 4 5 6 7, 7. मग याच्यातून आपल्याला काय वजा करायला सांगितले? 25 वजा करायला सांगितलेले आहे. तर 5तून 5 गेले 0 आणि 7तून 2 गेले 5. आलेलं आहे उत्तर आपलं 50. तर कुठे आहे? पहिलाच पर्याय आहे उत्तर. पहा 21चं पर्याय क्रमांक 1. तर पहा 21 इकडे आहे वरती. 21साठी पर्याय क्रमांक 1चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. शेजारील आकृती संबंधी योग्य विधान कोणते? चारही, आता पहा आकृती कोणती आहे? त्रिकोणाची आकृती आहे. चारही बाजू समान असतात. हे बरोबर आहे का? नाही, त्रिकोणाला 3च बाजू असतात. तर ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणतो? चौरस म्हणतो. चौरस म्हणतो. 5 शिरोबिंदू असतात. आता 5 शिरोबिंदू असलेल्या आकृतीला आपण काय म्हणतो? पंचकोन म्हणतो. 3 बाजू असतात. बरोबर आहे. ही आकृती आयताची आहे का नाही? आयताला 4 बाजू 4 कोन असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि त्रिकोणाला काय असतात? 3 बाजू. तर तुम्हाला हे सगळं स्पष्टीकरण म्हणजे सगळे पर्याय चेक करत बसायची गरज नाही. पटकन उत्तर शोधायचे. 22चं काय आहे? त्रिकोणाला 3 बाजू असतात. पर्याय क्रमांक 3. 22साठी पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. आदर्श विद्या मंदिर या प्राथमिक शाळेत इयत्ता 2रीच्या वर्गात सोमवारी 38 मुले हजर होती, मंगळवारी 50 मुले हजर होती. तर मंगळवारी सोमवारपेक्षा किती जास्त मुले हजर होती? कितीने जास्त हजर होती किंवा कितीने कमी असं विचारलं तर आपल्याला काय करावं लागतं? वजाबाकी करावी लागते. आणि एकूण विचारलं तर बेरीज. आता 50 मधून म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 50 मधून 38 वजा करा. आता इथे 4 राहतील, इथे 1 होईल. 10तून 8 गेले 2, 4तून 3 गेला 1. म्हणजे किती मुले जास्त होती? 12 मुले. तर कुठे आहे पहा? 12. पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. 23साठी 12 नंबरचा पर्याय, 23साठी 4 नंबरचा पर्याय, 23चं चौथं. पुढे पहा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा येतो 0 हा अंक? 11 वेळा येतो. आणि 1 हा अंक 21 वेळा येतो. तर पहा 24चं काय आहे? पर्याय क्रमांक 2. 24साठी पर्याय क्रमांक 2. तर 24 पहा पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने प्रत्येक वेळेला योग्य उत्तर शोधल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका जवळ घेऊन व्यवस्थित बोट ठेवून तुम्ही तो पर्याय रंगवायचा आहे. पुढे पहा 25. 73च्या पुढील चौथी समसंख्या कोणती? आता समसंख्या कशाला म्हणतो? ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात. आता 73 ही आहे विषम संख्या. 73च्या पुढील चौथी विचारले ना, मग 73 नंतर 74 ही येईल सम, 75 विषम, यानंतर 74 नंतर 76 ही येईल दुसरी, त्यानंतर 78 ही येईल तिसरी आणि 80 ही येईल चौथी. 74 नंतर 75 ही विषम झाली, 76 77 विषम झाले, 78 79 विषम झाली आणि 80 सम, म्हणजे 1 2 3 4. तर कोणती येईल संख्या? 80. कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 3. 25साठी पर्याय क्रमांक 3 पहा.
25साठी पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने जर व्यवस्थित सराव केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्कसुद्धा पडू शकतात. फक्त आपली मराठीची शब्दसंपत्ती पाठ पाहिजे, गणितचे पाढे पाठ पाहिजे आणि बेरीज वजाबाकी या क्रिया तुम्हाला पटापट करता आल्या पाहिजेत. पुढे पहा 26वा 9.80 एकक रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह वापरा. आता 9 दशक म्हणजे किती? 9 दशक, दशक म्हटलं की दशकचा एक शून्य ठेवायचा म्हणजे 90 आणि 80 एकक म्हणजे 80. थोडक्यात आपल्याला असं विचारलेलं आहे 9 दशक म्हणजे 9 वर दशकचा एक शून्य ठेवून टाका, मध्ये रिकामी चौकट. आणि 80 एकक, एकक म्हणजे एकक वर शून्य नसतो. तर मग याच्यामध्ये मोठं कोण आहे? 90 मोठे आहेत म्हणजे आपल्याला हे चिन्ह विचारलेलं आहे. तर कुठे आहे पहा, पहिलाच पर्याय आहे तुमचं उत्तर. तर ह्याला कच्चं काम करण्याची गरज नाही, हे तोंडी सुद्धा करू शकता. इथे 9 दशकाऐवजी 9 शतक असतं तर आपण शतकचे 2 शून्य 9 वर मांडले असते, मग 900 झाले असते आणि हे 80 झालं असतं. तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. 26साठी पर्याय क्रमांक 1 लगेच घ्या. 26साठी पर्याय क्रमांक 1चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. गोल रंगवण्यासाठी 4-5 सेकंदाचा वेळ गेला तरीही काही हरकत नाही. नाहीतर उत्तर बरोबर येऊन जर गोल रंगवताना घाई गडबडीमध्ये बाहेर गेलं किंवा व्यवस्थित रंगला नाही तर ते उत्तर आपलं चुकीचं धरलं जाईल. पुढे पहा, एका पेनची किंमत 3 रुपये आहे. असे 4 पेन विकत घेतले व दुकानदाराला 20 रुपयांची नोट दिली तर दुकानदार किती पैसे परत देईल? एका पेनची किंमत 3 रुपये, मग 4 पेन विकत घेतले म्हणजे गुणाकार करावे लागेल. 3 चोक 12. किती सोपं आहे. 12 रुपये झाले आणि दुकानवाल्याला 20 रुपयांची नोट दिली, मग 20 मधून 12 वजा करा किंवा तोंडी करा. 20 मधून 12 गेले 8 उरतात. तोंडी नाही जमलं तर या पद्धतीने मांडून करा. इथे 10 मधून 2 गेले 8 आणि 1 मधून 1 गेला 0 म्हणजे दुकानदार आपल्याला किती रुपये परत देईल? 8 रुपये परत येतील. तर पहा पर्याय क्रमांक 3. 27साठी पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, खालीलपैकी कोणते विधान आयत या बहुमितिक आकृतीसाठी योग्य आहे? आयत काढण्यासाठी बांगडीचा वापर करता येईल का? नाही. तर बांगडीचा वापर करून आपण वर्तुळ काढू शकतो, आयत काढता येणार नाही. 5 रुपयांच्या नाण्याचा आकार आयताकृती आहे. चुकीचा आहे. 5 रुपयाच्या नाण्याचा आकार हा वर्तुळाकार आहे. आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. अगदी बरोबर आहे. आयताला लांबी आणि रुंदी असते आणि आयताच्या समोरासमोर म्हणजे जी लांबी आणि रुंदी आहे त्या एकरूप असतात, म्हणजेच त्यांची लांबी समान असते. आयताला 8 शिरोबिंदू असतात का नाही? 8 शिरोबिंदू असल्यावर तर आयताला 8 शिरोबिंदू असतात का नाही? आयताला 4च शिरोबिंदू असतात, म्हणजे 28चा आहे पर्याय क्रमांक 3. उत्तरपत्रिका घ्या. 28साठी पर्याय क्रमांक 3चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. गोल रंगवण्यासाठी नवीन पेन विकत घेऊन परीक्षेला लगेच जाऊ नका. वापरलेला पेन आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे गोल पटापट रंगवले जातात. तर या अगदी साध्या साध्या सूचना आहेत परंतु त्या महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं म्हणून मी सांगत आहे. पहा, 40 वजा क्ष बरोबर 30 तर क्ष बरोबर किती? आता 40 मधून किती वजा केल्यावर 30 उरतील? किती सोपं आहे. किंवा 30 मध्ये किती मिळवले तर 40 होतील? तर तोंडी आहे. 40 मधून 10 वजा केले तर 30 उरतील. याच्यासाठी मांडणी करत बसायची गरज नाही. किंवा 30 मध्ये 10 मिळवले, 30 अधिक 10 केले तर आपल्याला 40 मिळतील. म्हणजे 29साठी पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने एक उदाहरण सोडून झालं की अजिबात आपल्या मित्राचं काय चाललंय, त्याचे किती प्रश्न झाले, आपले किती राहिले याचा विचार करायचा नाही. तर एक प्रश्न झाला की लगेच पुढच्या प्रश्नावर जायचं आहे. आता हे मोठ्या मुलांना सांगण्याची गरज नसते परंतु लहान मुलांना, दुसरीच्या मुलांना, आणि जर ते पहिलीमध्ये बसले नसतील मंथनला, फक्त दुसरीमध्येच बसले असतील पहिल्यांदाच, तर त्यांच्यासाठी या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असतो? 5, 12, 17, 22. आता 5, 12, 17, 22 या तारखांना एकच वार नसतो तर 7-7 दिवसांचा अंतर आलं पाहिजे. आता पहा, 5 आणि 12 मध्ये 7चा फरक आहे परंतु 12 आणि 17 मध्ये 7चा फरक आहे. 12 नंतर 13, 14, 15, 16, 17 5च दिवसांचा फरक येतोय म्हणजे हे चुकीचं आहे. 4
8, आता 4 नंतर लगेच 4 दिवसांनी तोच वार येईल का? 4 आणि 4 8 म्हणजे नाही. 3 10 19 24 पहा, 3 10 19 24 हे सुद्धा नाही. 10 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे, म्हणजे हे सुद्धा नाही. तर 7 14 21 28 आता हे बरोबर आहे. पहा, 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 म्हणजे बरोबर 7 7चा फरक येत आहे. आणि कोणताही वार हा 7 दिवसानंतर पुन्हा तोच वार येत असतो, कारण आठवड्याचे वार किती असतात? 7. तर प्रश्न क्रमांक 30चा आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30 साठी पर्याय क्रमांक 4चा गोल आपल्याला तिथे रंगवायचा आहे. आता इथे विद्यार्थ्यांची गडबड होऊ शकते, परंतु गडबडून न जाता बरोबर 7 दिवसांचं अंतर कुठे येते हे आपल्याला पाहायचं आहे. पुढे जाऊया. आता इथे वजनाचं चित्र दिलेलं आहे. 1 किलो. शेजारील साधनाचा वापर कशासाठी करतात? वस्तुमान मोजण्यासाठी. बरोबर आहे, वस्तुमान म्हणजे वजन मोजण्यासाठी. किलोमीटर मोजण्यासाठी करतात का? नाही. त्याच्यासाठी तर आपल्याला टेप लागेल. रुंदी मोजण्यासाठी सुद्धा टेप लागेल. लांबी मोजण्यासाठी सुद्धा नाही. तर वस्तुमान म्हणजे वजन मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. 31चा आहे पर्याय क्रमांक 1. 31 साठी पर्याय क्रमांक 1चा गोल रंगवायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, जर इकडे चौथा गोल रंगवला असेल तर घाईघाईमध्ये इथे रंगवण्याऐवजी मुलांचं इथे रंगवलं जातं आणि मग दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमची चुकीची ठरतात. म्हणजे बरोबर उत्तर सोडून सुद्धा तुमचा मार्क, दोन्ही मार्क तुमचे जातील. म्हणून असं करायचं नाही. पहा पुढे, 0 आणि 5 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? याच्यासाठी सुद्धा कच्चं काम करण्याची गरज नाही. 2 अंकी संख्या तयार करायची. 0 5 ही 2 अंकी होऊ शकते का? नाही. तर डाव्या बाजूला तुम्ही इकडे कितीही 0 दिले तरी त्याची किंमत 5च राहते. परंतु इकडच्या बाजूला म्हणजे 5वर 0 50 हे जर आपण दिलं तर मग किती संख्या आपल्याला तयार करता येईल? एकच संख्या तयार करता येईल. 0 5 ही संख्या 2 अंकी होऊ शकत नाही. 5वर 0 50 ही 2 अंकी होते, म्हणजे एकच संख्या होईल. कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 1. 32 साठी पर्याय क्रमांक 1. 32 साठी पर्याय क्रमांक 1. आता उत्तरं सोडवत असताना एखादं उत्तर जर तुम्हाला सुटलं नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला नंतर वेळ मिळू शकतो, तर मग नंतरचा वेळ त्याच्यासाठी ठेवा आणि तो प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नावर जा. परंतु तो प्रश्न सोडला आणि मग गोल करायला तिथे चुकायचं नाही. किंवा जर आपल्याला वाटते की आपल्याला वेळ मिळणार नाही, तर अजिबातच उत्तर सुटलं नाही तर 4 पैकी कोणताही एक जरी गोल तुम्ही अंदाजे रंगवला तरी चालेल. पण हे कधी? जर प्रश्न सुटला नाही तर. आणि वेळ जर उरणार असेल तर तो नंतर सोडवायला तुम्ही ठेवला तरी चालेल. पण शक्यतो सलग सोडवत जा. असं मधले आदले प्रश्न सोडू नका, नाहीतर गोल रंगवताना खालीवर होऊ शकतं. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या संख्यांचा चढता क्रम योग्य आहे? चढता क्रम आपल्याला चढायचा आहे म्हणजे सुरुवातीला छोटी पायरी. आता मी हे लक्षात राहण्यासाठी सांगते मुलांच्या, छोटी पायरी मग मोठी मग मोठी, म्हणजे सुरुवातीला छोटी संख्या मग मोठी. आता पहा, 20 30 नंतर 10 छोटी आली म्हणजे हा नाही. 95 75 95 नंतर 75 येईल का? हे पण नाही. 40 95 नंतर 25 येईल का? तर नाही. 50 55 70 पहा, 50 पेक्षा मोठे 55, त्याच्यापेक्षा मोठे 70 म्हणजे 33चा आहे पर्याय क्रमांक 4. याच्यासाठी सुद्धा कच्च्या कामाची गरज नाही. 33 साठी पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? एकदम सोपं आहे. तास काटा 9वर, मिनिट काटा 12वर म्हणजे 9 वाजलेत. 12 3 पावणे 9 9 किती वाजलेत? 9. 34 साठी पर्याय क्रमांक 3. 34 साठी पर्याय क्रमांक 3. एका प्रश्नासाठी आपल्याला इथे 2 गुण मिळणार आहेत, कारण 75 प्रश्नांना आपल्याला 150 मार्क्स आहेत. तर पहा पुढे, खालीलपैकी टिंबटिंब आकार वर्तुळाचा आहे. वहीचा आकार येईल का? नाही. वहीचा आयताकार येईल किंवा चौकोन येईल. शक्यतो आयताकारच असतो. 50 रुपयाच्या नोटीचा आयताकार होईल, बांगडीचा आकार वर्तुळाकार होईल, काडीपेटीचा सुद्धा इष्टिकाचितीचा आकार होईल. म्हणजे वर्तुळाकार कोणाचा आहे? बांगडीचा. 35 साठी पर्याय क्रमांक 3. लगेच आता हे मुलांनी तिथे मोठ्याने बोलायचं नाही, हळू बोलायचं आहे, कारण परीक्षेमध्ये
आवाज करायचा नाही, शांतपणे आपापलं सोडायचे. मनातल्या मनात 35चा तिसरा या पद्धतीने गोल रंगवून पुढे चला. टिंबटिंब वेळा 4 घेऊन केलेली बेरीज 20 येते, म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 20. आता 4 पंचे 20 म्हणजे 5 वेळा 4 घेऊन केलेली बेरीज 20 येते. इथंच उत्तर दिलेलं आहे त्याने प्रश्न. 4 पंचे 20 म्हणजे इथे 5 वेळा 4 घ्यायचा. 4 वेळा 4 घेतलं तर 4 चोक 16 होईल. तर किती वेळा? 5 वेळा. म्हणजे इथे उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 3. 36साठी पर्याय क्रमांक 3. 36साठी पर्याय क्रमांक 3. गोल रंगवताना गडबड करायची नाही, अगदी व्यवस्थित रंगवायचं आहे. पुढे चला. 2 अंकी सर्वात लहान संख्येला 8ने गुणले तर उत्तर किती येईल? अगदी सोपं आहे. 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? आता 1 अंकी सर्वात लहान संख्या आहे 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच्यानंतर 10 ही 2 अंकी संख्या तयार होते. तर सर्वात लहान 2 अंकी संख्या किती आहे? 10 आहे. तिला 8ने गुणलं तर किती येणार आहे? 10 8 80. तोंडी सुद्धा करू शकता. तोंडी नाही जमलं तर या पद्धतीने करून पहा. 10 गुणिले 8, 8 0 0 आणि 8 1 8 किंवा 10चा पाढा सोपा आहे, सगळ्यांना येतो. 10 8 80 म्हणजे 37साठी पर्याय क्रमांक 2. 37साठी पर्याय क्रमांक 2 असं मनात सांगायचं आहे स्वतःला. 37साठी पर्याय क्रमांक 2. आणि परीक्षेला पेपर सोडवताना अजिबात घाबरायचं नाही. बऱ्याच वेळा लहान मुलांना काय असतं, एखादं उत्तर आलं नाही किंवा 2-3 उत्तरं आली नाही तर त्यांना भीती वाटते. तर अजिबात घाबरायचं नाही. छान अभ्यास करा आणि एकदम व्यवस्थित परीक्षा द्या. पुढे चला. 43 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? आता याच्यासाठी सुद्धा कच्चं काम करण्याची गरज नाही. 40 अधिक 4 किती होतील? 44. 3 अधिक 50 किती होतील? 53. 40 अधिक 3 किती होतील? 43. सापडले उत्तर. लगेच पुढच्या पर्यायाकडे जायचं सुद्धा नाही. आता इथे मला सांगायचे उत्तर स्पष्ट करून, म्हणून मी सांगते. 40 अधिक 6 46 होतात. तर 43 म्हणजे 40 अधिक 3 पर्याय क्रमांक 3. 38साठी पर्याय क्रमांक 3. 38साठी पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. 39 प्रश्न बघा. 25, 15, 35 या संख्यांचा उतरता क्रम लावला तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती येईल? आता उतरता क्रम लावायचा आहे, उतरायचं आहे, म्हणजे सर्वात मोठी पायरी पहिल्यांदा, मग त्याच्यापेक्षा छोटी, मग त्याच्यापेक्षा छोटी, म्हणजे मोठा अंक पहिल्यांदा. आता हे तोंडीसुद्धा आपण करू शकतो, परंतु तरी मांडूया. सगळ्यात मोठा अंक 35, त्याच्यानंतर 25 आणि त्याच्यानंतर 15. मग आपल्याला काय विचारले? पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज. तर पहिली संख्या 35 आणि तिसरी संख्या आहे 15. तर लगेच बेरीज करा. 5 आणि 5 10, 0 हात चाला. 1 3 आणि 1 4 आणि 1 5. किती आली बेरीज आपली? 50 आलेली आहे. तर कुठे आहे पहा 50? पर्याय क्रमांक 3. 39साठी पर्याय क्रमांक 3. 39साठी पर्याय क्रमांक 3. प्रश्नपत्रिका तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला पेपरच्या वेळेस खूप अगदी सोपं जाणार आहे, म्हणून सराव महत्त्वाचा आहे. त्याच्याही आधी पुस्तक जे आहे आपलं मंथनचं, त्याच्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. पहा, पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करावं. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. आता हे आकृतिबंध सलग असतात. फूल, नंतर वर जाणारा बाण, रिकामी चौकट, या बाजूला डाव्या बाजूला जाणारा बाण, फूल. फूल नंतर काय आहे? वर जाणारा बाण. इथे पण पहा, फूल नंतर वर जाणारा बाण, म्हणजे कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. काही काही प्रश्न एकदम सोपे असतात. 40चं दुसरं, मनात म्हणायचे 40चं दुसरं, असं बोलून जेव्हा तुम्ही मनातल्या मनात सोडवाल तेव्हा गोल रंगवताना अजिबात खाली वर होणार नाही. तर या पद्धतीने व्यवस्थित गोल रंगवा. पुढे जाऊया. तर पहा, पुढे इंग्रजीचा विभाग सुरू होत आहे. तर हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण आत्तापर्यंत 40 प्रश्न सोडवलेले आहेत. 15 प्रश्न मराठीचे आणि 25 प्रश्न असतात गणितचे. तर तुम्ही एकदा उत्तरपत्रिकेवर नजर फिरवा. सगळे गोल अगदी व्यवस्थित रंगवलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला मी त्या प्रश्न क्रमांकावर बोट ठेवून त्याच्या समोरचा योग्य तो पर्याय रंगवलेला आहे. इथे तुम्हाला अजिबात कुठेही चूक दिसणार नाही.
नाही. आता हे मी प्रत्यक्ष का दाखवत आहे, तर असाच सराव आपल्याला मुलांना द्यायचा आहे, म्हणजे पेपरच्या वेळेला. कारण आपण फक्त जर प्रश्न सोडवत राहिलो तर हे काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी आज हे सगळं दाखवलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा सोडून पूर्ण उत्तरपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे. कशा पद्धतीने दिसते पहा. एकदम छान व्यवस्थित असे गोल रंगवायचे, कुठेच खालीवर इथे गोल झालेला नाही. तर चांगला सराव करूयात आणि म्हणजे आपल्याला व्यवस्थित पेपर लिहिता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईकचं बटन प्लीज एकदा क्लिक करा, म्हणजे मी जी ही मेहनत घेते आहे मुलांसाठी त्याचं फळ मला मिळालं असं म्हणेल. जेवढे जास्तीत जास्त लाईक येतील तेवढा मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी अजूनच उत्साह वाटेल. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडूयात.